हाय, उद्या आपल्याला काळ्या वाटाची भाजी करायची आहे, त्यामुळे आज रात्री आपण हे भिजत ठेवणार आहे। स्वच्छ 2-3दा पाण्यातून काढायचे धुवून आणि त्याला भिजत ठेवायची। रात्री वाटाणा भिजत टाकला होता। आता मी तो स्वच्छ साफ करून घेतलाय, पाण्यात धुवून पण घेतलंय आणि मध्ये मध्ये ते कडक कडक दाणे असतात ना, म्हणून ते आधी स्वच्छ करून घ्यायचे। ते करून घेतले मी। त्याच्यात पाणी ओतले, थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला। आता आपण हे कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून घेऊया। आपण वाटाणे लावलेले आहेत कुकरला। हे ओले काजू आहेत। आपण थोडेसे ओले काजू मी कोमट पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत। हे गावावरून मी आणले होते, ते आहे ते। त्यानंतर ही दालचिनी, लवंग, काली मिरी आणि एक वेलची घेतलेली वाटण्यासाठी। 4 काजू घेतलेले आहेत, थोडासा आलं, आपले लसूण, खोबरं आणि आपला कांदा। तर हे आपण थोडंसं गरम करून घेणार। इकडे आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवरती। एक कांदा मी वाटण्यासाठी घेतलेला आहे, तो आता पॅनमध्ये टाकून फ्राय करून घेऊया। थोडंसं याला तांबूस कलर येईपर्यंत आता कांदा भाजता भाजता आपण काली मिरी आहे, लवंग, दालचिनी सगळं आपण त्याच्यात टाकून घेणार आहे। लसूण, हे आपले राखलेले काजू आणि आलं, त्यात आपण थोडंसं भाजून घ्यायचं याला व्यवस्थित। मला थोडंसं याचा कलर बदलला ना का त्याच्यात आपण खोबरं टाकणार। मी थोडंसं सुकं खोबरं घेतलं, तुमच्या जर ओलं खोबरं असे घेतलं तरी चालेल, खूप छान होतं त्याच्याने पण। थोडंसं फ्राय झालं का याच्यावरती आपण खोबरं टाकून घेणार आहे। त्यालाही आपण थोडंसं फ्राय करून घेऊया। कांद्याचा आणि याचा थोडं कलर बदलायला पाहिजे, म्हणजे आपलं भाजून वाटतं। आपला कांद्याचाही कलर बदलला आहे, खोबऱ्याचाही कलर बदलला आहे, काजूही आपले व्यवस्थित फ्राय झालेले आहेत। ओला खोबरा असेल आणि तुम्ही काजू नाही घेतले तरी चालेल, पण त्यावेळेस काजू नाही घेणार तर तुम्हाला थोडेसे आपले वाटाणे शिजून निघाले ना, तर थोडं ते मिक्सरला भरडून घ्या आणि थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आपण। आपल्याला भाजून झाले, आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आपण प्लेटमध्ये वाटून काढून घेतले, त्याला थोडंसं आपण थंड होऊन देऊया। आता कुकर थंड होईपर्यंत आपण हे काजू सोलून घेणार आहोत। काजूच्या अशा साली काढायच्या, वगैरे असे काढून साईडला ठेवायचे आपण। आणि एक ते साली काढून घेते काजूच्या। इथे आपलं वाटण थंड झालं, इथे काजूच्या बियाही आपलं सोलून झालेले आहेत। आता वाटण आधी बारीक करून घेऊया आपण। टोप ठेवले तापत, त्याच्यामध्ये आपण आपल्याला जसं पाहिजे तसं तेल टाकायचं। कोणाला जास्त तेल लागतं, कोणाला कमी तेल लागतं। आता मी इथे मोठे 2 चमचे साधारण तेल घेतलेले आहे। तेल तापलं की राई फोडणीला, हिंग टाकून घेऊया। राई तडतडली पाहिजे, आवाज आला पाहिजे राईचा। आपली राई व्यवस्थित तडतडत आहे तोपर्यंत आपण थोडंसं हिंग, कढीपत्ता, कांदा। तुम्हाला जर आलं लसूणची पेस्ट घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता। साधारण आपल्याला जेव्हा आपलं वाटणात आलं लसूणची पेस्ट आहे, तर मी नाही घेत। काही लोकांना जास्त लागतं आलं लसूण, त्यामुळे ते घेऊ शकतात। एक कांदा कापून घेतलेला आहे, छोटा कांदा एक कापून घेतलेला आहे। त्याला थोडंसं आपण परतून घेणार आहोत। आपण त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। त्याला व्यवस्थित परतून घेऊया थोडा वेळ।
गॅस बारीकच ठेवायचं आहे. साधारण 1 ते 2 मिनटासाठी याला फ्राय करून घ्यायचं आपल्याला. बाकीच्या भाज्यामध्ये आपण कांदा टोमॅटो भाजताना थोडंसं मी मीठ टाकते, पण लवकर शिजायला पाहिजे. आता आपल्याला जास्त शिजवायचं नाही त्याला, पण ते असंही नंतर शिजणारच आहे आपलं. त्याचे कांदा टोमॅटो परतून झाले. थोडीशी हळद ती थोडीशी टाकते. त्यामुळे आपला साठवणीचा मसाला असतो तो जसं महिने वाढत जातात तसं आपला फिका पडत जातो मसाला, म्हणून थोडीशी कमीच टाकते. आणि आपल्या मसाल्यामध्ये ऑलरेडी हळद असते. तर 3 चमचे जवळपास लाल तिखट टाकलेलं आहे. साठवणीतला मसाला आपला त्याला थोडंसं परतवायचं आहे आपल्याला. आपलं परतवून झाले त्याच्यावर आपण जे वाटून घेतलं ते टाकून घेणार आहोत. मसाला तेलात परतवण्याने काय होतं, आपला जो कलर आहे ना लाल कलर, मस्त कलर येतो त्याला. त्यामुळे तो करपून नाही द्यायचा, पण तेलात आपण व्यवस्थित त्याला फ्राय करून घ्यायचं मसाल्याला. व्यवस्थित परतवून झालं आहे आपलं. आता ह्याच्यात आपण काजूच्या बिया टाकून घेणार आहोत. तुमच्याजवळ काजूच्या बिया नसेल, बटाटाच टाकतात ॲक्च्युली, पण आता काय श्रावण महिना चालू आहे आपला, त्यामुळे मच्छीची आठवण नको यायला कोणाला, काय नको. त्यामुळे मी थोडंसं वेगळं करते, जेणेकरून आवडीने खातील मुलं. असं परतवून घ्यायचं, पण तेल सुटेपर्यंत आता आपण परतवून घेणार आहोत त्याला. काजू व्यवस्थित परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये जे आपले वाटाणे शिजलेले आहेत, बघा मस्त माझे वाटाणे शिजलेले आहेत. तर हे आपण तेलही आपल्याला हळूहळू सुटत चाललं, असंच टाकायचे सगळे पाण्याचे टाकायचे. पाणी ओतायचं नाही. तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर पाणी ओतून नका. जर पातळ असं करायचं असेल तर पाणी ओता. थोडा वेळ झाकण ठेवून वाफ येऊन देऊया. थोडा वेळ झाकण काढून घेऊया आपण. काय मस्त वास सुटलंय. वाफे जाऊ द्या जरा. तेलही छान सुटत चाललंय बघा, दिसतच नसे वाफ्यामुळे भाजी. आपले दाणे तर मस्त शिजले होते. त्याच्यात थोडंसं आपण गरम पाणी टाकूया, असं टाकूया. तुम्हाला तर अजून पातळ पाहिजे असेल की तुम्हाला तुमची भाजी पातळ वाटत असेल तर थोडेसे दाणे आपण शिजून घेतो ना वाटाणे, ते थोडेसे मिक्सरला जाडसर करून घ्यायचे. मी मगाशी पण सांगितलं, आत्ताही सांगते, तर मला जास्त पातळ नको आहे म्हणून मी कमीच टाकू. मी पहिला मगाशी वाटाणे आपण हे करताना मी मीठ टाकलं होतं, पण आता थोडंसं मीठ कमी टाकले. परत एकदा एक वाफ येऊन देऊया तिला. झाकण काढून घेऊया. मस्त वास आहे. करून बघा भाजी, तुम्हाला नक्की आवडेल. आपली भाजी झालेली आहे व्यवस्थित असा टाईप. अजून कोथिंबीर भरपूर टाका. माझ्याकडे थोडी एवढी मी थोडीच टाकते, तुम्ही पण भरपूर टाका. गॅस बंद आपलं. थोडा वेळ असं झाकणच ठेवून द्यायचं. गरम गरम भाजी तयार आहे खाण्यास. आपली रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.